सभापती सचिन अहिर इथे आपल्यासोबत आहेत. सचिनजी, काय सांगाल तुम्ही? मुंबईमध्ये आज पाणी साचलं आहे पुन्हा एकदा. की ऑलरेडी प्रशासन ॲक्शन मोडवरती आहे. महापौर उपमहापौर पण देखील गेलेले आहेत. स्वतः एकनाथ शिंदेजी राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने आयुक्तांशी आणि वॉर रूमशी संपर्कात आहे. 2 वाजता मोठ्या प्रमाणावरती भरती होण्याची शक्यता आहे आणि हे लगेच कंट्रोल केलं पाहिजे. जिकडे जिकडे झाडं पडलेली आहेत ती का कापली गेली नाही आहे. मला वाटते प्रशासनाने देखील तसे त्यांना सूचना देण्याचं काम केलेलं आहे. सचिनजी, काही तासांआधी तुम्ही विरोधकाच्या बाकावर होता, नंतर तुम्ही सत्ताधारी बाकावर आहेत. नेमकं काय घडलं त्या काही तासांमध्ये? की सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, जे लोकांचे प्रश्न आहेत त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका माझी. परंतु आदित्य ठाकरे बोलतायत की तेव्हा जे विश्वासू होते त्यामुळे आम्हाला खरं तर अपेक्षा नव्हती. बघा कसं आहे, विश्वास या दोन्ही बाजूनी आहेत आणि व्यक्तिसंबंध हे काही जात नाही. पण एक भूमिका ज्यावेळी आपण घेतल्यानंतर त्या भूमिकेला त्यावेळी पण मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. तेही नकारू शकणार नाही. त्यांनी दिलेली जबाबदारी आणि पुढच्या काळामध्ये पण काम करेल. तुम्ही त्यांना मेसेज केला होता जाताना, त्याच्यावरती काही रिप्लाय आला का? काय रिप्लाय? मी मेसेज टाकलं होतं, त्यांनी रिप्लाय केलं होतं. मी काय मेसेज केलं हे त्यांनी सांगितलं नसल्यामुळे मी काय त्यांचा काय रिप्लाय आला मी सांगणार. एक शेवटचा प्रश्न, अशी चर्चा आहे की सचिन अहिर यांनी खुर्चीसाठी पक्ष सोडला, ठाकरेंची साथ सोडली. कोणी काय बोलला हे त्यांना हे नाही, पण किमान मी इथपर्यंत आलो ह्याचा बहुमान माझ्यासारख्या कार्यकर्ते ते आपल्या कामामुळे आणि विशेषतः आदरणीय एकनाथ शिंदेजींमुळे. ठाकरेंमुळे नाही? ठाकरेंचं या विषय मला तिकडे ठेवण्याचा काय विषय पण येत नाही. तुम्ही त्यांच्यासोबत होता, त्यांनी तुम्हाला उपनेता केलं, बेस्ट कामगार सेनेचं अध्यक्ष केलं. एक मिनिट असं ऐका, एक तर मला राजकीय बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की मी राष्ट्रवादीतून आलो, मी सर्व एवढे पदं सोडून आलो आणि जी जबाबदारी त्यांनी दिली ती प्रामाणिक काम केली. त्या जबाबदारीला मी कुठेही टाळलेलं नाही. आता शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली ती मी पार पडेल. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.